1 जानेवारी 2025 मध्ये पेन्शनमध्ये मोठा बदल। सुधारित पेन्शन योजनेमध्ये कोणता बदल झाला आहे? तसेच निवृत्ती वय 58 वरून 60 केले। यामध्ये अजून कोणकोणते बदल केले आहेत याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। 20 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या 4 अतिशय महत्त्वाच्या मागण्यांच्या अनुषंगाने एक अत्यंत महत्त्वाची अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। कोणत्या ते 4 महत्त्वाच्या आता मागण्या आहेत, त्या अनुषंगाने काय ती महत्त्वाची अपडेट आहे ते बघा। तसेच मित्रांनो, कोणकोणते बदल केले जाणार आहेत याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। बघा, राज्यामध्ये नवीन मंत्रिमंडळ स्थापन झालेले आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तुम्हाला माहित असेल, मुख्यमंत्री आता सध्याला तुम्हाला देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री 2 आहेत, ते म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचा शपथविधी सुद्धा नुकताच पार पडलेला आहे। आणि या शपथविधीनंतर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ म्हणजेच क्लास 1 क्लास 2 अधिकाऱ्यांची ही अत्यंत प्रभावशाली असलेली जी संघटना आहे, बघा कोणते बदल झालेत, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे बघा। त्या संघटनेचे नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे आणि या निवेदनात राज्य मंत्रिमंडळाचं अभिनंदन सुद्धा केलं आहे। सोबतच ज्या काही महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या अशी विनंती सुद्धा केली आहे। त्यापैकी सर्वात महत्त्वाची मागणी, ज्यामध्ये त्याची पुनरावृत्ती आणि अधिसूचना कोणती मागणी असणार आहे बघा। ज्या संदर्भात निर्णय 1 मार्च 2024 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घेण्यात आलेला आहे आणि त्याच्या निर्णयाच्या अनुषंगानेच सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी या संदर्भातला संपूर्ण शासन आदेश निर्गमित करावा अशी मागणी त्या निवेदनात करण्यात आली आहे। 1 नोव्हेंबर 2005 रोजी आणि त्यानंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू होती, परंतु आता त्यानंतर राज्य शासनाने सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना हे लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे आणि त्या संदर्भातला शासन आदेश सुद्धा निर्गमित झाला आहे। परंतु ते सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना कशी असणार आहे त्या संदर्भातला सखोल शासन आदेश किंवा अधिसूचना निर्गमित होणार बाकी आहे, ती निर्गमित करावी अशी मागणी आहे। बघा कोणता बदल झालाय या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वर्ष 60 आहे। राज्यातील देशातील इतरही 25 राज्यातील निवृत्तीचे वय 60 आहे आणि त्याच पद्धतीचं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सुद्धा निवृत्तीचे वय जे आहे ते 60 करण्यात यावं अशी सुद्धा मागणी या निवेदनाद्वारे आता करण्यात आली आहे। त्यानंतर केंद्रीय महिला कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने बालसंगोपन रजा या 2 वर्षाच्या आहेत, तशाच पतीच्या बालसंगोपन रजा राज्यातील महिला कर्मचाऱ्यांना सुद्धा देण्यात याव्या अशी सुद्धा मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। त्यानंतर आता तुम्हाला बघा, लक्ष देऊन बघा, गतिमान सरकार व्हावं यासाठी कर्मचारी असले पाहिजेत। कर्मचाऱ्यांचे जे रिक्त पद आहेत ते भरले गेलेले असले पाहिजे आणि त्यासाठी राज्यातील ते 3 ते 3.5 लाख रिक्त पद जे रिक्त आहेत ते पद तात्काळ भरावीत अशी सुद्धा मागणी या निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ यांनी केलेला आहे। आणि निश्चितच राज्य शासन या संघटनेने केलेल्या मागण्यांची दखल हे निश्चितच घेत असतं। त्यामुळे येत्या काळामध्ये ज्या ह्या 4 अत्यंत महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या अनुषंगानं निश्चितच आपल्याला महाराष्ट्र शासन आदेश पारित झालेले पाहायला मिळतील असं आपल्याला म्हणता येणार नाही। रोज अशाच प्रकारच्या नवनवीन आणि महत्त्वपूर्ण निर्णय बातम्या पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।